मुंबईतील 500 कोटींचं रुग्णालय अजित पवारांच्या पुतण्याला दिलं गेलं आहे का अशी जोरदार चर्चा सुरू आहे। अंजली दमानिया यांनी हा गंभीर आरोप केलाय। गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून दमानिया यांनी आरोप केलेत। मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे जे बीएमसीने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि ते कोणाचे पैसे आहेत? ते तुमचे माझे पैसे आहेत। जमीन कोणाची आहे? तुमची माझी, म्हणजे लोकांची आहे। आणि ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल त्याचा एक पीपीपी तत्वावर एक नवीन प्रकारे, म्हणजे ते खरंच एक खूप मोठं फ्रॉड आहे। या तत्वावर ही हॉस्पिटल्स या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा एक डाव केला जातोय, जो खरं हाणून पाडणं गरजेचं आहे। याची संपूर्ण माहिती मला नाही, ही माहिती घेऊन याच्यावर नक्की भाष्य करीन। पण मी नक्की सांगेन की संघ आणि संघाचे सेवा कार्य यामध्ये राजकीय अभिनिवेश, राजकीय व्यक्तींचा सहभाग किंवा राजकीय व्यक्तींशी संपर्क हा कधीच नसतो। त्यामुळे संघाच्या कुठल्याही सेवा कार्य, मग हॉस्पिटल असेल किंवा अजून काही असेल, यामध्ये कुठलाही राजकीय वास असण्याचं कारण नाही। राहिला विषय शताब्दीच्या बाबतीमध्ये माननीय आयुक्तांकडून, मुंबई महापालिका आयुक्तांकडून मी माहिती घेईन। या विषयामध्ये निविदा प्रक्रिया होणार होती एवढी मला नक्की माहिती आहे।